Halo, 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 halo. हॅलो, शाहीर शुभम माटल यांचा दुसऱ्या बारीचा शाही दिवाणाचा मुद्रा करून आम्ही आमच्या दुसऱ्या बारीला सुरुवात करत आहोत. वेळ झालेला आहे 10:42, परंतु वेळेअभावी वेळ कमी आहे, तरीही बुवांना काय उत्तर द्यायचे ती उत्तर आज जाऊन मी देऊनच जाणार आहे. बुवा, कोणाचं उष्ण ठेवायचं नाही. काय जरी बरोबर बसा, खाली बसा, बसा बसा. उष्ण ठेवायचं नाही, नवीन आहे पण फेडून जाणार सगळं. बक्षीस बुवा आलंय. बुवा म्हणतात 2 वर्ष माबळे गावात गायकी केली आणि जेवढा गावात मान नाही तेवढा माबळे गावात मान आहे. म्हणजे बुवांना गावात मान नाही. स्वतः म्हणाले ना, गावात जेवढा मान नाही तेवढा माबळे गावात मान आहे. म्हणजे बुवांना गावात मान नाही. आणि बुवा, मला काय माबळे गावात मान आहे ना, तो फक्त तुम्ही जाऊन बघा. माबळे गावात जाऊन बघा की शुभम माटेला काय मान आहे. आणि गायकीला काहीतरी 5,000 रुपये बक्षीस आले म्हणतात आवाजासाठी. आणि बुवा हे आले, चिचोका आले मला, ओ चिचोका आलं काय मला. आणि हे लोक जमलेत ना, जवळजवळ 90% हॉल फुल आहे. आणि त्यामाग थोडासा तरी शुभम माटेलचा काय तरी रोल आहे. आणि शुभम माटेलला लोक बघायला आलेत म्हणजे काय बघायला आले तर शुभम माटेलचा आवाज बघायला आलेत लोक. आणि बुवा म्हणतात मी चाटत नाही कोणाची. अरे तू चाटत नाही, मी कुठे म्हणतो तू चाटतोस कोणाची. मी काय बोललो काय चाटतो बुवा कोणाची. नाही ना रे, बोललो का
तो चाटत नाही हा? अजून बुवा म्हणाल वडिलांनी काहीतरी 47 वर्ष आणि बुवानी सेपरेट 3 वर्ष कार्यक्रम असे 50 वर्ष कार्यक्रम करतायत बुवा. नाही मी म्हणालो ना बुवांना भरपूर दांडगा अनुभव आहे, बुवा चांगलेच कार्यक्रम करणार. अरे नवीन आहे बुवा, कसा का होईना थोडस विसरून विसरून आठवून आठवून करतोय कार्यक्रम, पण कार्यक्रम चांगला करतोय ना. मग काय दादा चांगला करतोय ना. अरे मग अरे आवाज येऊ दे रे, आवाज येऊ दे. बुवा पण गारटलाय जाम. काय बुवाने केला नाही ना मला काय समजत. मी बसलो इथं पण समजत ना मला काय दादा घडशी दादा काय आवाज त्यांचा काय घोंग 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 ये बेडकासारखा डराव 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 डराव. पाऊस बाहेर पडतोय बाहेर डराव डराव बुवांचा आवाज आहे. बक्षीस बघा आले बुवा, बक्षीस आलंय ना मला पण. SRJ फोटोग्राफी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. रवींद्र कलमटे 201 रुपयाचं पारितोषिक. बुवा सगळं आवाजासाठी आलेलं आहे, पण काय सांगायचं सारखं आवाजासाठी आलं, आवाजासाठी आलं. सगळ्यांना माहिती शुभम माटेंचा आवाज काय आहे. जिथं लोक आलेत ना बघायला सगळ्यांना बुवा माहिती शुभम माटेंचा आवाज काय आहे ते. बुवा म्हणतात त्यांचे वडील खूप म्हणजे जरी ते तुरेवाले असले ना तरी त्यांचं नाव कैलासवासी दत्ताजी घराटे माऊली यांचं नाव प्रत्येक शक्तीवालाही घेतो. त्यांनी ते कमावलंय बुवा, खूप कमावलंय. आणि तुम्ही बुवा काय कमावलेत ना ते मलाही माहिती काय कमावलेत ते. बुवांना पहिला डोका घ्या. सूर नाही ताले याला कशात मेळा, अरे सूर नाही ताले याला कशात मेळा, अरे मग खा तुझा कशाला भाव, अरे मग खा तुझा कशाला भाव, अरे मग बुवा घालवलं घालवलं तू या गुरुच तुझ्या नाव. काय बुवा दत्ता बुवानी काय नाव केलंय. शक्तीवाला मी असून सुद्धा त्यांचं नाव आदराने घेतो. मग बुवा घालवलं घालवलं त्या गुरुचा देना, घालवलं घालवलं त्या गुरुचा देना, घालवलं घालवलं सूर नाही तर याला कशात मेळ, सूर नाही तर याला कशात मेळ, मग खातो कशाला भाव, मग खातो कशाला भाव. बुवा घालवलं घालवलं गुरुचा देना, बुवा घालवलं घालवलं या गुरुचा देना. हॅलो शाहीर सुशांतजी गराडे यांनी उत्तम असा कार्यक्रम केलेला आहे. मूळ कलगीतुरा म्हटलं की मूळ गाभा असतो तो प्रश्नोत्तरी. बुवानी सांगितलं की आम्ही अनेक उत्तरं दिली परंतु काय मान्य नाही केली. बुवांच्या या प्रश्नाला आम्ही देखील अनेक उत्तरं दिली परंतु बुवानी काही ती अंगाशी लावून घेतली नाही म्हणायची. आजही प्रयत्न करणार आहे बुवा. बुवांचा प्रश्न असा आहे, श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष लागली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे उद्दिष्ट कोणते. बुवानी प्रश्न टीप काय दिले बघा. ज्या ग्रंथ आधारे दिला आहे त्या ग्रंथ आधारे उत्तर दिल्यास पटवून घेऊ. बुवा बाजूच सोडवत नाही तुम्ही. विषयाची बाजू सोडवली पाहिजे. कुठला तरी त्याचं प्रमाण दिलं पाहिजे की बाबा हे सोडून सांगा. कुठला तरी अध्याय दिला पाहिजे, ओवी दिली पाहिजे, पान नंबर दिला पाहिजे. तुम्ही सांगताय ज्या ग्रंथ आधारे. आता तुम्ही कुठल्या ग्रंथातून काढलाय माहित नाही. बाकीचे सगळे काढतो किंवा आम्ही जे काढतो ते विना ग्रंथातलं नाही किंवा चोपडीत लिहिलेलं नाही बुवा. त्यामुळं काहीतरी त्याची बाजू सोडवली पाहिजे आणि म्हणून मी आजही ज्या ग्रंथातलं उत्तर देतोय वा कान लावून ऐकून घ्यायचंय. प्रियव्रत राजाची कथा आहे.
7 वेळा प्रदक्षिणा घातली आहे. 11,000 अर्बुत वर्ष लागली. 7 वेळा थांबला. त्याचे कारण त्याचा रथ चालत असताना 7 समुद्राची निर्मिती झाली. त्या समुद्रामध्ये चाक अडखळली. त्यामुळे त्याला 7 ठिकाणी थांबावं लागलं. कारण त्याला पृथ्वीचा सम्राट बनायचं होतं. हो, आणि काय काय वेळा विचारले बघा, पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली? तर प्रियव्रत राजाची कथा आहे. प्रियव्रत राजाने केली आहे. किती वेळा केली? तर 7 वेळा केली. किती वर्ष लागली? तर 11,000 अर्बुत वर्ष लागलेली आहे बुवा. किती ठिकाणी थांबले? तर 7 ठिकाणी थांबले. आणि करण्याचं उद्दिष्ट काय? तर कारण त्याला या पृथ्वीचा सम्राट बनायचा होता बुवा. आज तरी मान्य करून घ्याल. खरंच तुरेवाडी शाहीर मंडळी आम्ही आदराने सांगतो की बाबू रंगले घराणे म्हटलं ना की अगदी अभिमानाने त्यांना जर उत्तर असेल ना तर ते मान्य करतात. बुवा तुम्ही कुठली बाजू सोडवलेली नाही आहे. त्यामुळे मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील ग्रंथ आधारे आहे. या ग्रंथाला खोटं समजू नका. देवी भागवत मधलं उत्तर आहे बुवा. त्यामुळं सगळ्यांना सर्वश्रुत आहे हे मान्य कराल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. बुवांची गवळण होती. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे बुवांना, तेवढ्या वर्षाचा अनुभव आहे. आणि बुवा मला प्रश्न विचारतायत. बुवा शक्तितुराचा भेद आहे. पार्वती शंकराला प्रश्न विचारते. राधा कृष्णाला प्रश्न विचारते. बुवा मला प्रश्न विचारतात गवळणी. अरे बापरे. बुवा तुमच्या गवळणीला कटिंग मागाशी देतोय. नाही सवाल करायचा हरी तो नीट शिकून घेणार तरी. बुवा मला सवाल करत होते ना. नाही सवाल करायचा हरी तो नीट शिकून घेणार तरी. आज सांगते ही गोष्ट खरी. अरे नको रुचू तू माझ्यावरी. आज सांगते मी गोष्ट खरी. नको रुचू तू माझ्यावरी. आधी शिकू नये जा घरी मग कर माझ्याशी तू मस्करी. अरे आधी शिकू नये जा घरी मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी शिकू नये जा घरी मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी शिकू नये जा घरी मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी सांगतो मी गोष्ट खरी. नको रुचू तू माझ्यावरी. आधी शिकू नये जा घरी मग तू माझ्याशी कर मस्करी. आधी शिकू नये जा घरी मग कर माझ्याशी तू मस्करी. शिकू नये जा घरी मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी शिकू नये जा घरी मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी शिकू नये जा घरी मग कर माझ्याशी तू मस्करी. वाह, इसको कहते हैं कटिंग. समजलं काय? मी बुवांना सांगितलं माझ्या गवळीची कटिंग द्या. मी स्वतः सांगतोय बुवा कटिंग द्या, कटिंग द्या. त्याची कटिंग नाही. माटल फाटल बुवांना माहिती. तर माझं अन्नावर कसं आहे मला माहिती होता बुवा हाच बोलणार. मला माहिती होतं. आणि बुवा मी तिथं बसून ऐकतोय बुवा काय बोलतोय. बुवा तुम्ही एवढं माईक जवळ घेतलं ना काय ऐकायच येत नव्हतं. नुसतं भाव 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 भाव. मी म्हणे बेडकं का आतमध्ये आली. बेडकांसारखा सेम बुवा आवाज येत होता. या बेडकाचं करायचं काय. अगं बाय 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 बाय. या बेडकाचं करायचं काय. अरे ओरडण ह्यात जरा बी थांबायचं नाही. ओ सुशांत बुवा. अरे शाहीर नवा आहे पण मार्केटमध्ये शुभम माटलची हवा आहे बुवा. अरे या बेडकाचं करायचं काय. अगं बाय 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 बाय. बेडकाचं करायचं काय. ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं नाही.
शेती आहे का, हे आहे का, जव आहे का, अरे शुभम बुवाची काय हवा आहे ती बघत नाही ना तुम्ही इथे? हा? आणि मग तुम्हाला कोण विचारत नाही, कोण ते विचारत नाही आणि उगा जाता माझ्या नावावर तुम्ही चिखल उडवताय. कोणी तुम्हारे याचा बोला, किंमतवर चिखल ओला, किंमतवर चिखल ओला, किंमतवर चिखल ओला. बोला नारायणाच्या काय, बाय 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 बाय, अरे बोला नारायणाच्या काय, ओरडण याचं हे थांबायचं नाही, ओरडण याचं हे थांबायचं नाही, ओरडण याचं हे थांबायचं नाही, ओरडण याचं हे थांबायचं प्रियंका अनिल बावडेकर नाणीच यांच्याकडून 301 रुपयाचे पारितोषिक. वृषाली विनोद शिगवण नाणीच, वृषाली विनोद शिगवण नाणीच 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. बुवा बक्षीस किशात आहे, पण तुमच्या काढायच्या नादात बक्षीस पण राहिलंय बुवा. पैसे येतात आहे पण बुवांचं टाइम. अनिल बुवा परत बोलून गेलं 5 मिनिटं राहिलं, 5 मिनिटं राहिलं, काय बुवा करायचं. शुभम मंडल बुवांचे चाहते आम्ही कलगीवाले. बुवा ऐका ऐका, शुभम मंडल बुवांचे चाहते आम्ही कलगीवाले. आकाश गुरुले, लक्ष्मण बोर्डे, प्राची बकवे, मुक्काम पोस्ट होडकाल, वरचीवाडी, साई मंदिर 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मोरेश्वर कापरे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अमित कोकणकर यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मित्रांनो, सध्या ह्या आपल्या मुंबई नगरीमध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात मध्ये म्हणा खूप काही वाईट प्रसंग घडत आहेत. नीटचा पेपर सुद्धा फुटलेला आहे. त्यानंतर नीटचा पेपर फुटल्यानंतर टीएटीचा पेपर फुटला आहे, आमदार फुटले. त्याचप्रमाणे वसई चर्चगेटच्या लोकलमध्ये सुद्धा परवा मागे खून झालेला आहे. हा दिवसा ढवळ्या खून झालेला आहे. परंतु ज्यावेळी माझं राज ह्या भूमीवर होतं त्यावेळी असं काय नव्हतं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पाहता मला आठवण येते, त्या म्हणजे माझ्या राजाची, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. म्हणून काय म्हणतोय बघा, आठवण येते पुन्हा पुन्हा ही, अहो आठवण येते पुन्हा पुन्हा ही, होता अन्याय हा भूवरती. अहो आठवण येते पुन्हा पुन्हा ही, होता अन्याय हा भूवरती. हे शिवराया धर्मरक्षणा पुन्हा जन्माला या धरती. हे शिवराया धर्मरक्षणा पुन्हा जन्माला या धरती.
तुमच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेळ संपलेला आहे. बुवांचं एक इच्छा होती, फरमाईश होती की त्यांच्या अभिनंदन करा मंचावरून. अभियानील हा कला मंच गाजतोय कोकणभर. अहो अभियानील हा कला मंच गाजतोय कोकणभर. त्यांचा नाद नाही करायचा किती बी आले गेले किती 100. त्यांचा नाद नाही करायचा किती बी आले गेले किती 100. त्यांचा नाद नाही करायचा किती बी आले गेले किती 100. त्यांचा नाद नाही करायचा किती बी आले गेले किती 100. अभियानील हा कला मंच गाजतोय कोकणभर. अभियानील हा कला मंच गाजतोय कोकणभर. त्यांचा नाद नाही करायचा किती बी आले गेले किती 100. त्यांचा नाद नाही करायचा किती बी आले गेले किती 100. दादा खरंच फरमाईश घ्यायची इच्छा होती. बुवा बघा किती फरमाईश आहे, वेळ नाही. त्यामुळं मी माझी दुसरी बारी संपवतो. जय जय महाराज. हॅलो कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मातृसंस्था आणि यांच्या माध्यमातून कलगीतुराचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. कलगीवाले शाहीर अमर फटकरे, तुरेवाले शाहीर सुनील गोताळ. 30 गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित केलेला आहे. तरी रसिक हो, मंडळाच्या या मातृमंडळाच्या उन्नतीकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यायचा. धन्यवाद. त्याचप्रमाणे एक बक्षीस राहून गेलं, ते म्हणजे माझे साऊंडवाले भोसले साऊंड यांच्याकडून माझ्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद.